राम राम मंडळी आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ. तर इकडं छान अशी गावाकडची सकाळ झालेली आहे आणि गावाकडची सकाळ ही कोंबड्याच्या ओरडण्याने होते बघा. तर इकडं 5:30 वाजलेले होते आणि छान असं चला म्हणलं सकाळ सकाळचं वातावरण तुमच्याशी शेअर करावं. आता आज होता इडलीचा बेत, कारण बघा जास्त करून ना गावाकडं नाश्ता बनवलाच जात नाही. डायरेक्ट काय करतात की सकाळी जेवणच बनवलं जातं आणि 8-9 वाजता तर जेवण करून प्रत्येकजण आपापल्या कामाला शेताकडे जातं. त्याच्यामुळे नाश्ता हा प्रकार गावाकडे जास्त प्रमाणात नसतो. जर कधी आपल्याला खावंसं वाटलं तर कोणी रात्री बनवून खातं किंवा कोणी सकाळी खातं. तर इकडे बघा छान अशी इडली आणि सांबार मी आज खास पोरांसाठी बनवला होता. तर बघा आता तुम्हाला थोडीशी इडली काळसर दिसत असेल तर ही आपल्या घरच्या डाळीची इडली आहे. म्हणजे घरची उडदाची डाळ घरीच बनवलेली होती, तर त्याची डाळ होती. पण एकदम इतकी भारी लागते खाण्यात चवीला. मला तर ना इडलीमध्ये जास्त उडदाची डाळ जी असते थोडीशी आरड बोबडीची वाटून आपण टाकतो. इडली खाताना ना इतकी छान अशी ही डाळ लागते ना चविष्ट, तर ती मला खूप आवडते बघा. तर अशा प्रकारे ही इडली अशी छानपैकी झालेली होती. सांबार पण मस्त झालेलं होतं आणि इकडे बघा पोरांची इकडं मस्ती पण चालू आहे आणि त्याचबरोबर भांडणं पण चालू आहेत बघा, मारामारी. आणि तर इकडं बघा आता शनिवार म्हणजे आमच्या गावचा बाजार असतो आणि बाजारातून छान अशी हिरवीगार पालकची भाजी आणि कोथिंबीर आणि बरंच काही माळवं आईनं आणलं होतं. तर बघा एकदम ताजी ताजी अशी फ्रेश भाजी आहे. मग आता आपण पालकची भाजी तर सारखंच करत असतो बरं का. पण बऱ्याच वेळेस काय होतं की पोरांना पालकची भाजी म्हणा म्हणजे खायला नकोच म्हणते जास्त तर करून. तर म्हणलं चला पालकाची भाजी कोथिंबीर घालून काहीतरी छान असं बनवूया, म्हणजे लेकरं पण आवडीनं खातील. तर इकडं बघा मी आज बनवणार आहे मस्तपैकी अशा शेंगुळ्या. तर या पालकाच्या भाजीच्या आणि कोथिंबिरीच्या मस्तपैकी अशा शेंगुळ्या जर आपण बनवल्या तर बघा 100% पोरं आवडीनं खाणार म्हणजे खाणारच. तर इकडं ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ दोन्ही एक समान घेतलं, त्याच्यात जिरे म्हणजे ओवा टाकला, हळद टाकली, चवीपुरतं मीठ टाकलं, चवीपुरतं तिखट टाकलं आणि नंतर छान अशी बारीक चिरून पालकाची भाजी आणि कोथिंबीर टाकली आणि सगळं मिक्स करून घेऊन नंतर मग एक छान असा गोळा केला आणि त्याच्या शेंगोळ्या बनवायच्या होत्या. तर बघा आता ही शेंगोळ्या करायच्या म्हणलं की जास्त टाईम लागतो. तर मग मुलांना थोडासा ऊनच होतं, कारण त्यांना दुपारी काहीतरी खायचं होतं. मग चला म्हणलं काहीतरी बनवून द्यावं म्हणून इकडं मी दुपारीच 4 वाजता म्हणजे 4 वाजले होते, 4 वाजताच मी इकडं शेंगोळ्या करण्यासाठी घेतल्या होत्या. तर बघा आता आमच्या इकडं का नाही गव्हाच्या ज्वारीच्या पिठाच्या शेंगोळ्याच म्हणतात हां. तुमच्या तिकडं काय म्हणतात वेगवेगळे नावं, पण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नावं असतात. तर इकडे शेंगोळ्या म्हणतात. तरी सगळी बघा कोथिंबीर पालक कट करून मी ह्याच्यात टाकली आणि पाणी टाकलं आणि आता छानपैकी एकजीव सगळं करून ही तिंबून घ्यायचं पीठ आणि मग नंतर छानपैकी शेंगोळ्या करायच्या. मग आता बघा तोपर्यंत मी इकडं काय चहाचा टाईम झाला होता बघा. 4 वाजले 5 वाजले की आधी चहा सगळ्यांना लागतो म्हणजे लागतो. तर मग इकडं चहा पीठ मळून दिलं आणि इकडे चहा केला. तोपर्यंत मग पोरं काय करत होते, आगाऊपणा करत होते. तर चला म्हणलं सगळ्यांनी स्वच्छ हात धुवा आणि इकडं मला शेंगोळ्या करू लागा. मग त्यांना मस्ती पण वाटते आणि करायला जरा ह्यांना असं वेगळं काहीतरी आहे म्हणून इंटरेस्ट पण वाटतं बघा. मग पोराने काय सुरुवात केली इकडं तोपर्यंत मी तेल ठेवलं, तेल तापलं होतं. भरपूर साऱ्या मोहऱ्या टाकल्या. मोहऱ्या जितक्या जास्त असतील ना तितकी छान आपले ह्या शेंगोळ्या लावतात. मोहऱ्या तडतडल्या की जितकं पाणी पाहिजे तितकं पाणी ओतलं आणि फोडणी पण ह्याची एकदम भारी बसली बघा. आणि इकडं मग मुलांचं चालू राहिलं बघा. इकडे पोरांची याच्या सुट्टीला कोण मामाच्या गावाला जाऊ ना कोण मावशीच्या गावाला जाऊ, पण आम्ही मात्र मम्मी जवळच राहणार आणि दररोज वेगवेगळे पदार्थ बनवायला लावून अशी मम्मीला मदत करायला लावणार, आणि ती पण चुलीवर. ना सिलेंडर संपण्याची भीती ना गॅस संपण्याची भीती. काय बरोबर ना? गॅस तर ह्या शेंगोळ्या इतक्या छान झाल्या ना, तर इकडं छान असं खळखळून आदन पण आलं आणि इकडं मी शेंगोळ्या पण टाकल्या आणि बघा इकडं रट 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 अशा ह्या शेंगोळ्या शिजल्या आणि खूप छान अशा ह्या शेंगोळ्या पण शिजल्या आणि एकदम भारी अशा लागतात बघा. ही म्हणजे ही शेंगोळ्याची जी पद्धत आहे ना, तर ती आमची आजी करायची. आजीची आज खूप आठवण आली.